मराठवाड्याची राजधानी, ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर आणि औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेलं आधीचं औरंगाबाद आणि आताचं छत्रपती संभाजीनगर हे शहर कायम वेगवेगळ्या चळवळींचं केंद्र राहिलेलं आहे आणि त्याचाच परिणाम इथल्या राजकारणावर सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतं। मागच्या अनेक वर्षांपासूनच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये खान की बान अर्थातच हिंदू मुस्लिम वाद हा इथल्या निवडणुकांचा मुद्दा असल्याचं पाहायला मिळतं। आगामी निवडणुकीसाठी या मतदारसंघामध्ये नेमक्या काय हालचाली सुरू आहेत, लोकसभेसाठी उमेदवार कोण असणार आहे, मतदार कोणाला पसंती देणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुधीर काकडे। एबीपी माझाच्या कुणाची ताकद किती या आपल्या खास मालिकेत आपलं स्वागत आहे। संभाजीनगर लोकसभा मागच्या अनेक वर्षांपासून हा मतदारसंघ शिवसेनेचा गड आहे। मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेत विभाजन झाल्यानंतर या मतदारसंघाची समीकरणं सुद्धा बदलताना पाहायला मिळतात। संभाजीनगरमधून कुणाला संधी द्यायची यावर महायुतीकडून शिक्कामोर्तब झालेलं नाहीये, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळण्याची जास्त शक्यता आहे। मात्र तिकीट मिळवण्यासाठी शर्यतीत अनेक दिग्गजांचा कस लागणार आहे। छत्रपती संभाजीनगर हा मतदारसंघ कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता। 1952 ला पहिल्यांदा लोकसभेत काँग्रेसचे सुरेशचंद्र आर्य हे खासदार म्हणून निवडून गेले। 1977 पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता। 1977 मध्ये मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला। 1980 मध्ये पुन्हा काँग्रेसने मतदारसंघात विजयाचा झेंडा फडकवला। 1989 मध्ये मोरेश्वर सावे हे अपक्ष लढले आणि खासदार झाले। पुढे 1991 नंतर 1998-99 चा काळ सोडला तर 2019 पर्यंत या मतदारसंघात शिवसेनेचं वर्चस्व होतं। 2019 साली या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करून इम्तियाज जलील हे निवडून आले आणि त्यांच्या रूपात MIM ला महाराष्ट्रात पहिला खासदार मिळाला। छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघामधून शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल आमदार आहेत। छत्रपती संभाजीनगर पूर्व मधून अतुल सावे हे आमदार आहेत, भाजपचे, आणि ते मंत्री सुद्धा आहेत। छत्रपती संभाजीनगर पश्चिम मधून संजय शिरसाट हे शिवसेनेचे आमदार आहेत। त्यानंतर पैठण मतदारसंघामध्ये संदीपान भुमरे आमदार आहेत। सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे आमदार आहेत। फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये हरिभाऊ बागडे हे भाजपचे आमदार आहेत। वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये रमेश बोरनारे हे शिवसेनेचे आमदार आहेत। गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रशांत बम हे भाजपचे आमदार आहेत आणि कन्नड मतदारसंघामध्ये उदयसिंह राजपूत हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत। त्यामुळे एकूण विचार करता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे 5, भाजपचे 3 आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा 1 आमदार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत नेमकी काय स्थिती होती, कुणाला किती मतदान मिळालं होतं, पाहूयात। सध्या छत्रपती संभाजीनगरचे खासदार असलेले इम्तियाज जलील यांना 2019च्या लोकसभा निवडणुकीत 3,89,042 एवढं मतदान मिळालं होतं। चंद्रकांत खैरे यांना 3,84,550 मतं मिळाली होती, तर हर्षवर्धन जाधव हे अपक्ष लढले होते, त्यांना 2,83,798 मतं मिळाली होती। काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांना 91,790 मतं मिळाली होती। 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघात अनेक नावं सध्या चर्चेत आहेत। कोणत्या पक्षाकडून कुणाला संधी मिळू शकते, एक नजर टाकूयात। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी भाजपकडून केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। शिवसेनेचा गड असलेला छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा होता, मात्र शिवसेनेमध्ये विभाजन झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद कमी झाल्याचं भाजपचं म्हणणं आहे आणि त्यानंतर भाजपने या मतदारसंघावरती दावा केलेला आहे। केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड हे मागच्या अनेक महिन्यांपासून या मतदारसंघामध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे। ते लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत, वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत आणि या माध्यमातून ते आपला जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। मात्र भाजपच्या धक्कातंत्राप्रमाणे ऐन वेळेला कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवसेनेकडून या मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे सरकारमधील रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे। शिवसेना भाजप युतीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ हा नेहमी शिवसेनेकडे राहिला आहे, त्यामुळे आपला नैसर्गिक अधिकार या मतदारसंघावर आहे असं म्हणत शिंदेच्या शिवसेनेकडून सुद्धा या मतदारसंघावर दावा करण्यात आलेला आहे। 22 वर्षांपासून या मतदारसंघातील मतदारांनी शिवसेनेलाच पसंती दिली होती असं शिवसेनेचं म्हणणं आहे। त्यामुळे शिंदे सरकारमधील गृहमंत्री तसंच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे।
मात्र युतीमध्ये ही जागा कुणाला सुटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार केल्यास हा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळण्याची जास्त शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून या मतदारसंघामध्ये 2 नावं चर्चेत आहेत. त्यातलं पहिलं नाव चंद्रकांत खैरे आणि दुसरं नाव अंबादास दानवे. चंद्रकांत खैरे हे 1999 ते 2019 पर्यंत सलग 4 वेळा खासदार होते. त्यामुळे या मतदारसंघामध्ये चंद्रकांत खैरे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. तर दुसरीकडे अंबादास दानवे हे सुद्धा मागच्या अनेक महिन्यांपासून या मतदारसंघामध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत लोकांच्या भेटीगाठी घेत अंबादास दानवे सुद्धा जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे ऐन वेळेला या दोघांपैकी कुणाला संधी मिळणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. अंबादास दानवे यांनी स्वतः आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं सुद्धा सांगितलं होतं. ते नेमकं काय म्हणाले होते पाहूयात. नाही, मी तर मागच्या 10 वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे. हे तर मी काही माझी इच्छा लपवून नाही ठेवलेली, ही पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे. आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही. निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे. मी इच्छा व्यक्त केलेली आहे. काँग्रेसकडे मात्र या मतदारसंघात चेहराच नाहीये. मागच्या अनेक वर्षांपासून काँग्रेसला या मतदारसंघामध्ये आपला उमेदवार देखील निवडून आणता आलेला नाहीये. 1977 पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचं निर्विवाद वर्चस्व होतं. मात्र त्यानंतर काँग्रेसचा हा गड ढासळायला सुरुवात झाली. 1989 नंतर आजपर्यंत काँग्रेसचा उमेदवार या मतदारसंघातून निवडून आलेला नाहीये. आघाडीमध्ये असताना हा मतदारसंघ तसा काँग्रेसकडेच होता, पण 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघात काँग्रेसकडे चेहराच नाहीये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थातच AIMIM या पक्षाकडून इम्तियाज जलील यांना उमेदवारी मिळण्याची जास्त शक्यता आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत इम्तियाज जलील हे निवडून आले आणि MIMला राज्यात पहिला खासदार मिळाला होता. त्यामुळे इम्तियाज जलील हे आता छत्रपती संभाजीनगर लोकसभा लढणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. याबद्दल बोलताना ते काय म्हणाले होते पाहूयात. MIM मध्ये खूप सारे लोक आहे. तुम्ही संधी देताय? नक्की देऊ ना, का नाही. म्हणजे मी काय हे माझी प्रॉपर्टी आहे का की म्हणजे मीच लढणार आहे करके. आज मी 2019ला माझी किस्मत इथे आजमावली होती. बहुतेक अगर मेरी किस्मत में अगर कहीं लिखा होगा कि मैं मुंबई का खासदार बन सकता हूं तो वहां पे लड़ूंगा मैं उसके अंदर. इम्तियाज जलील असं म्हणत असले तरी या मतदारसंघामध्ये MIM कडे इम्तियाज जलील यांच्या एवढा दुसरा प्रभावी चेहरा नाहीये. त्यामुळे या मतदारसंघातून MIM कडून इम्तियाज जलील यांनाच उमेदवारी मिळण्याची जास्त शक्यता आहे. मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील हे सुद्धा या मतदारसंघातून लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे आता विनोद पाटील हे नेमके कोणत्या पक्षाकडून मैदानात उतरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विनोद पाटील यांनी स्वतः याबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला आशीर्वाद दिल्यास आपण त्यांच्या पक्षाकडून सुद्धा निवडणूक लढू असं ते म्हटलेले आहेत. त्यामुळे आता नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. विनोद पाटील यांचा या मतदारसंघामध्ये चांगला जनसंपर्क आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या माध्यमातून विनोद पाटील हे मराठा समाजाच्या घराघरात पोहोचले होते. त्यामुळे सध्या ज्वलंत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती विनोद पाटील यांना चांगलं मतदान सुद्धा होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे विनोद पाटील यांना कुणाकडून उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मागच्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक विषय चर्चेत होते, अनेक प्रश्न प्रलंबित होते. त्यातील एक महत्त्वाचा विषय म्हणजे शहराच्या नामांतराचा विषय. शिवसेनेकडून शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावर अनेक वेळा निवडणुका लढवल्या गेल्या, मतं मागितली गेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला आणि शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असं केलं. मात्र दुसरीकडे शहरामध्ये कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा आणि पाणी पुरवठ्याचा प्रश्न मात्र अजूनही बऱ्यापैकी प्रलंबित असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता एकूणच या मुद्द्यांचा निवडणुकांमध्ये काय परिणाम होतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. मागच्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघामध्ये खान की बान या मुद्द्यावर सुद्धा इथल्या निवडणुका पार पडल्या. मात्र आगामी निवडणुकीत नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.